प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याचदा खूप जास्त प्रमाणात अशक्तपणा येतो आणि बऱ्याच स्त्रिया याकडे दुर्लक्ष करतात। पण असं करणं अतिशय चुकीचं आहे, कारण या अशक्तपणाचं कारण व्हिटॅमिन डी ची कमतरता असू शकतं आणि यामुळे तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये अनेक आजार होऊ शकतात। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये प्रेग्नन्सीमध्ये व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे नेमकं काय होतं हे आपण जाणून घेणार आहोत। सर्वात आधी जाणून घेऊयात की प्रेग्नन्सीमध्ये व्हिटॅमिन डी चं एवढं महत्त्व का आहे। नंबर 1, गर्भाच्या हाडांचा विकास होण्यासाठी व्हिटॅमिन डी आतड्यांमधून कॅल्शियम शोषण्यामध्ये मदत करतं, जे गर्भाच्या हाडांच्या विकासासाठी मदत करतं आणि आईच्या हाडांची हानी टाळतं। नंबर 2, रोगप्रतिकार शक्ती वाढते। व्हिटॅमिन डी मुळे आईच्या शरीरातली रोगप्रतिकार शक्ती वाढते, यामुळे प्रेग्नन्सी दरम्यान संक्रमणाचा धोका कमी होतो। नंबर 3, डायबिटीजचा धोका कमी होतो। व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीज होऊ शकतो, याचा आई आणि बाळ या दोघांच्याही आरोग्यावरती विपरीत परिणाम होऊ शकतो। त्यामुळे तुमच्या शरीरात जर योग्य प्रमाणात व्हिटॅमिन डी असेल तर प्रेग्नन्सी दरम्यान डायबिटीजचा धोका यामुळे टळतो। नंबर 4, प्रीमॅच्युअर बेबी होण्याचा धोका कमी होतो। व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे नवजात मुलांसाठी अनेक समस्या उद्भवू शकतात, यामुळे प्रीमॅच्युअर होण्याचा धोका सुद्धा वाढू शकतो। आता गरोदरपणात व्हिटॅमिन डी च्या कमतरतेची लक्षणं नेमकी कोणती हे पाहूयात। नंबर 1, थकवा किंवा स्नायू कमकुवत होणं। नंबर 2, प्रीक्लेम्सियाचा वाढलेला धोका। नंबर 3, गर्भाची बिघडलेली वाढ किंवा बाळाचं वजन कमी असणं। आता व्हिटॅमिन डी च्या कमतरतेची लक्षणं आपण जाणून घेतली आहेत, पण त्याच सोबत काही घटक प्रेग्नन्सीमध्ये व्हिटॅमिन डी च्या कमतरतेचा धोका सुद्धा वाढवत असतात। ते घटक नेमके कोणते हे सुद्धा जाणून घेऊयात। नंबर 1, सूर्यप्रकाशाचा कमी संपर्क। नंबर 2, लठ्ठपणा। नंबर 3, फक्त शाकाहारी आहार घेणे। नंबर 4, मधुमेह किंवा उच्च रक्तदाब यासारखे असलेले आजार। आता गरोदरपणात महिलेच्या शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर त्यामुळे कोणते आजार होऊ शकतात, कोणता त्रास होऊ शकतो हे आपण जाणून घेतले। त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये महिलांनी व्हिटॅमिन डी ची चाचणी करून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि ही चाचणी नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करावी। आता प्रेग्नेंट महिलांनी व्हिटॅमिन डी कसं तपासावं ते पाहूयात। गर्भधारणेदरम्यान व्हिटॅमिन डी ची पातळी शोधण्यासाठी सामान्यतः 25 हायड्रॉक्सी व्हिटॅमिन डी या नावाची साधी रक्त चाचणी केली जाते। ही चाचणी रक्तात फिरत असलेल्या व्हिटॅमिन डी च्या एकाग्रतेचे मापन करते। आईच्या व्हिटॅमिन डी स्थितीबद्दल ही जी चाचणी आहे ती महत्त्वपूर्ण माहिती देते। अशा पद्धतीने प्रेग्नन्सी दरम्यान जर एखाद्या महिलेच्या शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर नेमके कोणते आजार यामुळे होऊ शकतात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका। लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी।